Hello students, here we will see the next topic of ninth chapter, control coordination is chemical coordination. In last lecture we have completed nervous coordination. Here we will see the second topic, chemical coordination. Cells and organisms are communicate with each other with the help of chemical signals or through the chemical signals, and they are broadly categorized into four types. Autocrine, cell release secretion to stimulate itself. Puracrine, cell release secretion to stimulate neighboring cells. Endocrine, cells secrete secretion to stimulate distant cells. Pheromones, chemicals secreted by organ of organism communicate with other organism. Second topic बघतो आपण या चॅप्टरचा, केमिकल कंट्रोल. सेल आणि ऑर्गॅनिझम मध्ये कशा प्रकारे कोऑर्डिनेशन केलं जातं, तर केमिकल सिग्नलच्या थ्रू ते एकमेकांना कोऑर्डिनेट करतात. कोऑर्डिनेशनचे चार टाईप पडतात. पहिला ॲटोक्राइन, म्हणजे सेल सिक्रीट करते सिक्रिशन स्वतःला स्टिम्युलेट करण्यासाठी, स्टिम्युलेट इटसेल्फ. प्युराक्राइन म्हणजे सेल सिक्रीट करते सिक्रिशन नेबरिंग सेल्सला स्टिम्युलेट करण्यासाठी. एंडोक्राइन म्हणजे सेल सिक्रीट करते सिक्रिशन परंतु डिस्टन्सच्या सेल्सला कम्युनिकेट करण्यासाठी, या ऑर्गनच्या सेल्सला स्टिम्युलेट करण्यासाठी. देन फेरोमोन्स म्हणजे असे केमिकल्स की जे ऑर्गनमधून सिक्रीट होतात ऑर्गॅनिझमच्या आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझमला कम्युनिकेट करतात. फॉर एक्झाम्पल, हनीबीची क्वीन फेरोमोन सिक्रीट करते आणि सगळ्या बाकीच्या हनीबीनला ती अट्रॅक्ट करते. किंवा फिमेल बटरफ्लाय असेल, ती फेरोमोन सिक्रीट करते मेल्सला अट्रॅक्ट करण्यासाठी. म्हणजे हे केमिकल दुसऱ्या ऑर्गॅनिझमला कम्युनिकेट करतात. हायर ॲनिमल्स हॅव कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन, सो दे नीड ड्युअल control. Only nervous coordination is not sufficient, so there is a need of chemical control or chemical coordination. Chemical coordination carried out by system called as endocrine system. Endocrine system control all body activities by chemical messengers. These messengers are called as hormones, which are directly poured into the blood because these are secreted by endocrine gland, which are ductless gland, so their secretion directly poured into the blood. These hormones carried all over the body through or via blood. They are circulated all over the body, but their effect is on only target organ. They give physiological responses like growth and development. Higher organism मध्ये complex organization आहे. सेल, टिश्यू, ऑर्गन, सिस्टीम्स आणि बॉडी तयार होते. कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन आहे, म्हणून फक्त नर्वस कोऑर्डिनेशनचा कंट्रोल सफिशियंट नाही आहे, म्हणून दुसऱ्याही कंट्रोलची नीड भासते, ते म्हणजे केमिकल कंट्रोल, जो कोण कॅरीड आउट करते, एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन सिस्टीम सगळ्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करते केमिकल मेसेंजरच्या थ्रू, ज्या केमिकल मेसेंजरला म्हणतात हार्मोन्स. जे कोण सिक्रीट करतं, एंडोक्राइन ग्लँड म्हणजे डक्टलेस ग्लँड, जी डायरेक्टली कशामध्ये पोअर करते या हार्मोन्सला, ब्लडमध्ये. आणि हे ब्लड सगळीकडे ऑल ओव्हर दी बॉडी या हार्मोन्सला घेऊन जातो, परंतु तरी त्याचा इफेक्ट फक्त कशावर होतो, त्याच्या टार्गेट ऑर्गन्सवर. तिथे तो एन्झायमॅटिक रिॲक्शन म्हणजेच फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स घडून आणतो. Then we will see the chemical nature of hormone. First, amines. These are simple amines. Example, catecholamine, hormone secreted by adrenal medulla like epinephrine and norepinephrine, and hormone secreted by pineal body called as melatonin. All these hormones are nothing but the simple amines. Then second type is peptide hormone, means hormone made from long or short chain of amino acids. Example, hormones of hypothalamus, oxytocin, ADH and gonadotropin releasing hormone. केमिकल नेचर बघतोय आपण हार्मोनचा.
अमाइन्स म्हणजे हार्मोन्स हे सिम्पल अमाइन्सपासून तयार झालेले असतात. एक्झाम्पल आहे याचा कॅटेकोलामाइन. हार्मोन्स ऑफ ॲड्रिनल मिड्युला, इपिनेफ्रिन अँड नॉरइपिनेफ्रिन. मेलाटोनिन हार्मोन सिक्रेटेड बाय पिनियल बॉडी. हे याचे एक्झाम्पल्स आहेत. पेप्टाइड हार्मोन म्हणजे जे हार्मोन शॉर्ट किंवा लॉंग अमायनो ॲसिडच्या चेन्सपासून तयार झालेले असतात. याचे एक्झाम्पल आहे हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस, ऑक्सिटोसिन, ADH आणि गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. थर्ड टाइप प्रोटीन हार्मोन. दिस टाइप ऑफ हार्मोन मेड फ्रॉम प्रोटीन प्युअरली. Example insulin, glucagon, FSH, TSH, LTH, GH and oxytocin. Means most of hormone are of protein type. Fatty acid derivatives. Example prostaglandin. Steroid hormone means lipid soluble hormone which is derived from cholesterol or other steroids. They have long lasting effect. Example estrogen, testosterone and aldosterone. Last gas NO means nitric oxide. It decreases blood pressure. Third type आहे प्रोटीन हार्मोन म्हणजे हार्मोन जे प्युअर प्रोटीन पासून तयार झाले म्हणजे हार्मोन जे फक्त प्रोटीन पासून तयार झाले. एक्झाम्पल इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, FSH, TSH, LTH, GH, रिलॅक्सिन. फॅटी ॲसिडचे डेरिव्हेटिव्ज आहेत काही हार्मोन. एक्झाम्पल याचे प्रोस्टॅग्लॅन्डिन. काही स्टेरॉइड हार्मोन्स आहेत जे स्टेरॉइडपासून डिराइव्ड झाले किंवा कोलेस्टेरॉलपासून डिराइव्ड झाले. लिपिड सोल्युबल आहेत. एक्झाम्पल याचा इस्ट्रोजिन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डेस्टेरॉन. आणि गॅस NO म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड जो BP लो करतो कारण तो ब्लड वेसलला डिलेट करतो, त्यांची साईज मोठी करतो. Then we will see the properties of hormones. Hormones act as chemical messengers. Hormones secreted in very low concentration, but they give their effect in low concentration also. They functions as regulator, like they inhibit or stimulate the reactions or processes. Hormones reacts with receptor and form hormone receptor complex. Receptors are of two types, receptor present on plasma membrane or receptors are intracellular. Hormones are metabolized after their function, means not reused. And hormones secretion controlled by positive or negative feedback mechanism. Properties बघतो आपण हार्मोन्सच्या. केमिकल मेसेंजरचं काम करतात हार्मोन्स. लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये सिक्रीट होतात तरी ते त्यांचा इफेक्ट दाखवतात. या हार्मोन्स रेग्युलेटरचं काम करतात. ते इनहिबिट करतात रिॲक्शन किंवा ते स्टिम्युलेट करतात. हार्मोन्स रिसेप्टर्सशी बाइंड होतात टार्गेट ऑर्गन सेलच्या. रिसेप्टर्सची बाइंड झाल्यानंतर तयार होतो हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. आणि हे रिसेप्टर दोन प्रकारचे असतात, प्लाझ्मा रिसेप्टर किंवा इंट्रासेल्युलर रिसेप्टर. हार्मोन्स फंक्शन नंतर मेटाबोलाइज्ड केले जातात म्हणजे त्याचा रियूज होत नाही. आणि हार्मोन्सचं सिक्रिशन दोन मेकॅनिझमच्या सहाय्याने कंट्रोल केलं जातं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. Hormones are secreted in very small quantity, but they produce their effect on target organ cells by binding to hormone receptors. Hormone receptors may be present on plasma membrane or may be intracellular. Hormones reacts with receptor and form hormone receptor complex and produce biochemical change in the target cell. Mechanism of hormone action बघतोय आपण. याच्यामध्ये खूप कमी क्वांटिटीमध्ये हार्मोन सिक्रीट होतो परंतु तरी तो त्याचा इफेक्ट त्याच्या टार्गेट ऑर्गनच्या सेलवर करतो. त्याला बाइंड होऊन त्या सेल्सला बाइंड होऊन तो त्याचा इफेक्ट दाखवतो. हे जे रिसेप्टर्स आहेत ज्याला तो बाइंड होतो ते दोन प्रकारचे असतात. एक तर ते प्लाझ्मा मेम्ब्रेनवर असतील किंवा ते इंट्रासेल्युलर असतील. हार्मोन या रिसेप्टरशी बाइंड होतात आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करतात ज्यामुळे या सेलमध्ये केमिकल किंवा
ज्यामुळे या सेलमध्ये बायोकेमिकल चेंजेस होतात, म्हणजेच रिस्पॉन्स देतात आणि ग्रोथ सारखी ॲक्टिव्हिटी किंवा डेव्हलपमेंट सारखी ॲक्टिव्हिटी घडून येते. फर्स्ट, मोड ऑफ ॲक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर. हार्मोन्स लाईक catecholamine, peptide, polypeptide hormones which are not soluble in lipid. They are water soluble. They are non-steroid hormones. These peptide hormones reacts with receptors of plasma membrane of target cell and causes biochemical change in the target cell. Amino acid derivatives or peptide hormones, for example FSH, reacts with receptor present on plasma membrane of target cell and form hormone receptor complex. From this hormone receptor complex or from receptor site releases an enzyme called as adenylate cyclase. This adenylate cyclase enzyme produces cyclic adenosine monophosphate from adenosine triphosphate, means from ATP of cell. Cyclic AMP causes enzymatic actions in the cells. It causes biochemical responses in cell, produces activities like growth and development. For example, ovarian growth takes place by this FSH hormone. पहिला टाइप बघतो आपण मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन. कॅटेकोलामाइन सारखे किंवा पेप्टाइड, पॉलीपेप्टाइड हार्मोन्स जे लिपिड सोल्युबल नाही आहेत, म्हणून ते प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू डायरेक्टली पास होऊ शकत नाहीत. ते वॉटर सोल्युबल आहेत, ते नॉन स्टेरॉइड हार्मोन आहेत, म्हणून ते प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू पास होऊ शकत नाही. मग ते या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर असणाऱ्या स्पेशल रिसेप्टरशी बाइंड होतात आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करतात, ज्यामुळे या सेल्समध्ये वेगवेगळे बदल होतात, एन्झायमॅटिक प्रोसेसेस चालू होतात, केमिकल रिॲक्शन्स घडून येतात. एक्झाम्पल अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह और पेप्टाइड हार्मोन लाईक FSH या रिसेप्टरशी बाइंड होतो, जो प्लाझ्मा मेम्ब्रेनवर आहे टार्गेट सेलच्या, आणि तयार करतो रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्स पासून एन्झाईम रिलीज होतो ॲडिलनेट सायक्लेज नावाचा, आणि हा एन्झाईम तयार करतो सायक्लिक AMP म्हणजे सायक्लिक ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट फ्रॉम ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, मीन्स फ्रॉम ATP ऑफ दी सेल. ॲडिलनेट सायक्लेज काय तयार करतो सेलच्या आतमध्ये, तर सायक्लिक AMP एन्झायमॅटिक ॲक्शन्स घडून आणते सेलमध्ये, म्हणजेच बायोकेमिकल रिस्पॉन्स देते. त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये दिसतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल ग्रोथ होते, या सेलची ओव्हॅरियन ग्रोथ होते. इन दिस मेकॅनिझम हार्मोन्स ॲक्ट ॲज फर्स्ट मेसेंजर अँड सायक्लिक AMP ॲक्ट ॲज सेकंड मेसेंजर. हार्मोन विच रिॲक्ट विथ receptor and form hormone receptor complex from this secrete adenylate cyclase, and it forms cyclic AMP, and this cyclic AMP is second messenger. Other type of second messengers are calcium ions, cyclic GMP means cyclic guanosine monophosphate, and IP3 means inositol triphosphate. या मेकॅनिझममध्ये हार्मोन हा फर्स्ट मेसेंजरचं काम करतो, जो या रिसेप्टरशी रिॲक्ट होतो आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो. तो ॲडिलनेट सायक्लेज एन्झाईम तयार करतो. हा एन्झाईम सायक्लिक AMP तयार करतो आणि सायक्लिक AMP हा सेकंड मेसेंजरचं काम करतो, जो पुढे एन्झायमॅटिक ॲक्शन्स घडून आणतो. आणखी काही सेकंड मेसेंजर्स आहेत, कॅल्शियम आयन्स किंवा सायक्लिक GMP आणि IP3. Then mode of action through intracellular receptor. Steroid hormone, thyroid hormones are lipid soluble, so easily pass through plasma membrane of target cell. Example of hormone is estrogen, which is lipid soluble, easily pass through plasma membrane, and in cytoplasm it reacts with receptor protein and form hormone receptor complex. This complex enter into the nucleus
and in nucleus hormone receptor complex bind to a specific site of DNA and activate this gene. The activated gene transcribe mRNA. mRNA enter into the cytoplasm and direct protein synthesis and enzymes, causes physiological responses like growth and development. Action of these hormones are slow but long lasting. Second type बघतो आपण, mode of action through intracellular receptor. स्टेरॉइड हार्मोन, थायरॉइड हार्मोन हे लिपिड सोल्युबल आहेत म्हणून ते इझिली पास होऊ शकतात प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू टार्गेट सेलमध्ये. फॉर एक्झाम्पल हार्मोन्स लाईक इस्ट्रोजिन जो लिपिड सोल्युबल आहे तो इझिली पास होतो मेम्ब्रेनच्या थ्रू आणि सायटोप्लाझममध्ये तो या रिसेप्टर प्रोटीनशी रिॲक्ट होतो आणि तयार करतो हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स न्यूक्लियसमध्ये एंटर करतो आणि न्यूक्लियसमध्ये तो या DNA स्पेसिफिक साईटशी बाइंड होतो. त्या जीनला तो ॲक्टिवेट करतो. ॲक्टिवेटेड जीन mRNA ट्रान्सक्राईब करतो. mRNA न्यूक्लियसमधून बाहेर येतो सायटोप्लाझममध्ये आणि ते प्रोटीन सिंथेसिस डायरेक्ट करतो आणि एन्झाईम्स तयार करतो. म्हणजेच फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस दाखवतात या सेल्समध्ये आणि ॲक्टिव्हिटीज घडून येतात लाईक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. या हार्मोनची ॲक्शन ही स्लो आणि लाँग लास्टिंग असते. म्हणजे या हार्मोनची जी ॲक्शन आहे ती हळूहळू होते आणि ती लाँग लास्टिंग आहे, ती लवकर संपत नाही. थँक्यू.